हाय कर चल. हॅलो एव्हरीवन. तर नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर मी बँगलोरला शिफ्ट झालं सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे आणि खूप टायमापासून मला ब्लॉग करायचं होतं बट ते भेटत नव्हतं का, कारण मी थोडा जास्तच बिझी होतो. मग ते थोडा मिनी ब्लॉग्स वगैरे थोडं चालू केलं आहे का, कारण की इकडे मला काय दुसरं हायच नाही. म्हणजे मी नंतर खूपच फ्री असतो, मग थोडा काहीतरी बिझी राहण्यासाठी थोडं हे चालू केलेलं मी. बट रेग्युलर ब्लॉगसाठी मला थोडा टाईम नव्हता आणि ऑब्व्हियसली मला अजून 2-3 ब्लॉग्स पेंडिंग आहेत, त्या अजून एडिट करून टाकायचे आहेत. तर आज मी विकेंड आहे, ऑब्व्हियसली आज विकेंड आहे आणि विकेंडमध्ये ऑब्व्हियसली मला घरी पीजीवर नाही थांबायचं आहे. तर मी थोडंसं एक्सप्लोर करायला निघतो बाहेर. तर ॲक्च्युली कुठं जायचं ते मला माहीत नाही, बट आम्ही एक माझी फ्रेंड आहे ऑब्व्हियसली ऋतिका तिकडे म्हणून, मग एक खूप रोहायचे लोक त्याला ओळखत असतील. तो ती येते भेटायला. ॲक्च्युली इकडे आल्यापासून खूप काय काय गोष्टी घडल्या आहेत, लाईक वॉलेट चोरीला गेला अँड ऑल पहिल्याच दिवशी. ते थोडंसं जरा डिमोटिवेटिंग होतं, बट ठीक आहे, एवढं काय सीन नाही, होत राहतात छोट्या गोष्टी. मे बी तरी छोटी गोष्ट नाही का, त्यामध्ये खूप काय काय होतं. माझं आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन्स, वोटर आय डी, अजून फोटोज होते माझे, अजून थोडं फॅमिली फोटो होते, फ्रेंड्सचे फोटो होते थोडेफार. ठीक आहे, आता काय त्याला काय करू शकत नाही. आणि आज मी पहिल्यांदा निघालो एक्सप्लोर करायला बँगलोर. ॲक्च्युली त्या दिवशी जरा खूपच एक्सप्लोर केला मी, कारण की कंटिन्यू इकडून तिकडं शांतीनगर, मडीवाला, जयनगर, ते खूपच लांब आहे ॲक्च्युली इकडून. तर ते झालं त्या दिवशी खूप ट्रॅव्हलचा. पण असं आज ॲक्च्युली ट्रॅव्हल करणार आहे, व्लॉग म्हणजे एक्सप्लोअर करणार थोड्या गोष्टी. बघू आता काय इकडे आहे काय नाही, लेट्स सी. तर आता मला जायचं सोंदाणा स्टेशनला. तिकडून कपन पास म्हणून एक जागा आहे बँगलोरला, तिकडं चाललो आहे. आता बघू, आता मला काय माहीत नाही, बट गुगल मॅप आहे तर मग सगळं समजून जातो कुठं जायचं कुठं नाही ते. कपन पार्कला जायचं आहे आणि बघू आता. सेकंड टाईम मेट्रो आहे माझ्या, असं नाही की फर्स्ट टाईम आहे. लेट्स सी. विकेंड्सला इथं अजिबात गर्दी नसते टू बी ऑनेस्ट, म्हणजे मेट्रो स्टेशनला. बट रोडला तर असतेच कधी बघा आता. काल रात्री मी स्वतःहून आलेलो इकडे या साईडला, तर काल रात्री मला 12 वाजता ट्रॅफिक भेटली. बट दॅट्स नॉट द पॉईंट. आता पॉईंट एवढा आहे की पूर्ण स्टेशन खाली आहे, पूर्ण स्टेशन रिकाम आहे. लास्ट टाईम मी जेव्हा आलेलो इकडे तेव्हा मी कुठनं पकडलेली ट्रेन, आय गेस मॅजेस्टिकवरून मी KRला आलेलो आणि तिकडून तसं रूमवर गेलेलो. बघू आता. फायनली कबन पार्कला पोचलो आहे. अच्छा, या साईडला ना एक्झिट गेट शोधायला थोडा कन्फ्युजन होतं, काय कळत नाही भटकं मेट्रोमध्ये नवीन असल्यावर. मे बी सगळे मेट्रो सेमच असतात जेवण, बट ठीक आहे. ही ऋतिकानी माझ्यासाठी काय बनवलेस? सुकट आणि चपाती बनवली आहे. तसं मला एकच आठवडा झाला तसं येऊन. असं मी 1 वर्षापासून राहत नाही इथं, पण तरी पण मला इकडं नाही सण होत जेवण, अजिबात सण होत नाही. अरे लिटरली सांगतो, आज काय खाल्लं मला खरंच माहीत नाही. मी 3 दिवसापासून कुठली भाजी खाते होते मला भाजीचं नाव माहीत नाही, फक्त खायचं काम करतो आहे. आणि आता आम्ही आहोत कबन पार्कला आणि या साईडला लेफ्ट साईडला चिन्नस्वामी स्टेडियम आहे. ॲक्च्युली मला वाटलं की मॅजेस्टिकच्या इथे कुठेतरी आहे तो, बट तो आहे बाजूलाच आहे, माझ्या कबन पार्कलाच आहे. आणि इकडं तेच म्हटलं, इकडं आल्या एंट्री केल्या विराट कोहली तिकडं जर्सी दिसली मला स्टार्टिंगला. म्हटलं काहीतरी आहे विषय, म्हटलं बाजूला स्टेडियम बघितला मी, गेस केला की हा चिन्नस्वामीच असेल. ₹200 देऊन आलो आतमध्ये. हा कुठला म्युझियम आहे? नाव पण नाही माहिती म्युझियमचं. विश्वेश्वराय म्युझियम. विश्वेश्वराय म्युझियम. बेल्ट ट्रेन, कन्वेयर बेल्ट. आपण इंजिनियर असून असं काय कामाचं नाही आपल्या तसं आहे खरं तर. हो प्लीज.
मेकअपमुळे तू ह्याच्यामध्ये पण क्लिअर दिसतोस. हाय कर चल. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सर्वेस बोरिंग लाईफ इन बँगलोर. बोरिंग इट इज नॉट बोरिंग एनी मोर. बोरिंग लाईफ आता स्पायसी लाईफ आहे. स्पायसी लाईफ आहे आता. चल चल आता ठेव, मला सुकट हे खाऊ दे, चपाती खाऊ दे. तुला करतो नाही तू बोल यासोबत, मला खाऊ दे. चल काय आजचा डे इज व्हेरी सक्सेसफुल. स्पायसी नाही, तू भाई बँगलोर आहेस ना, तर लोक मारतील इंग्लिश ऐकून तुझी. असं नाही होत या आपला जळतं आपल्या दोघांवरती. तो आपण काय, मी आज सर्वेसचा ब्लॉग हँडल करते. सर्वेश खातोय सुकट आणि अपुरा? ब्लॉग टाइम त्याला बँगलोर मध्ये सुकट खायला भेटले. स्वतः आपला 2 महिन्यात नाही ब्लॉग टाकते. डोळ्यातनं त्याचे ते अश्रू बघू शकता, पाणी आलेलं आहे. Satisfaction. हळूहळू खा. Yes. खरं तुला जाम हाताची मस्त आहे यार. सुकट. मनापासून बोलतोस ना. बघ मी डायरेक्ट ब्लॉग साठी खोटा होणार नाही. आई कृतिकाला शिव्या घालून दमला ग तिच्या हाताची सुकट. बघ ना, हा मुलगा रोहामध्ये नुसता माझ्यासोबत भांडतच असतो आणि ते बँगलोरला आल्यापासून जाम प्रेम आलं ह्याला. प्रीमियम का नाही, सुकट खायचं ना म्हणून. सुकट खायचं म्हणून प्रेम आले बघा. सुकट खाऊन झाली. आता थोडे दिवस अजून तो भांडतोय, कारण परत त्याला चिकन खायचं असेल ना की तो प्रेमाने बोलेल. काय बोलते? थोड्या दिवसांनी म्हणते ती परत चिकन खायचं असेल तरी असंच म्हणेल. चिकन तर भेटतो, सुकट नाही भेटत. नाही, पण आपल्यासारखं थोडी ना भेटतं. दर विकेंडला येऊ तुला भेटायला माहिती आहे. लाडतच हा लाडात. मग ना. आपण तिला कॉल का केलाय आपली इज्जत काढायला. बँगलोर मध्ये येऊन सुकट खायची मजा वेगळा. पण खरंच मस्त आलाय. धन्यवाद ऋतिका. थँक्यू. तिचा शनिवार आहे, ती खाणार नाही आहे ना. बनवलं ना मी तुझ्यासाठी. नाही विचारतो. पण भाकरी भेटेस तर अजून चांगलं असतं. आता तुझ्यासाठी पण ठीक आहे. भाकरी बनवू. पण ठीक आहे, एवढा काय विषय नाही. हम्म.